2014 ला भाजपा शिवसेना युती झाली असती, मात्र शिवसेनेला 147 जागा देण्यास आम्ही तयार होतो असं वक्तव्य फडणवीस यांनी आज केलंय। मात्र उद्धव ठाकरे हे 151 जागांच्या हट्टावर ठाम होते। शिवसेना 147 आणि भाजप 127 असा ठराव होता। उद्धव ठाकरे अडून बसल्यानं युती तुटली असा मोठा गौप्यस्फोट आज फडणवीसांनी केला। फडणवीसांचा गौप्यस्फोटानंतर शिवसेनेत खरं तर मुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलेलं होतं असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय। उपमुख्यमंत्री पद भाजपकडे राहणार होतं। 2014 ला सेना भाजप युती तुटण्यामागची इनसाइड स्टोरी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर या स्टोरीवर आज स्पष्टीकरण दिले। सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा किस्सा सांगितलाय। और हमने तो 2014 में देखा, हमारे मित्र उस समय के शिवसेना के, उनके साथ हमारी बातचीत चल रही थी और हम उनको ज्यादा जगह देने को भी तैयार थे, लेकिन उन्होंने एक आंकड़ा अपने मन में पकड़ लिया था। हमको 151 ही चाहिए, हम कहते थे 147 ले लीजिए, हम 127 ले लेंगे। और ऐसे समय जब यह ध्यान में आया तो दृढ़ता के साथ भाई साहब ने अमित भाई से बात की, किस प्रकार से तो नहीं चल पाएगा। अमित भाई ने प्रधानमंत्री जी से बात की और फिर यह तय हुआ कि अगर 147 और 127 ये फॉर्मूला होता ना बचे हुए हमारे छोटे दोस्तों को, तो अब अलायंस होगा, नहीं तो नहीं होगा। 2014 आणि 2025 मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। तसं म्हटलं तर 2019 वर पण बोलायला हवं। 2019 ला काय झालं? 2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून ठरलं होतं युती तोडायची। चर्चेचं फक्त गुऱ्हाळ सुरू होतं। माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते, हयात नव्हते। याचा फायदा घ्यावा, पहा आम्ही काय म्हणतोय ते। आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होतं, योजना होती। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर एकनाथ खडसे यांची देखील प्रतिक्रिया समोर येते, ऐकूयात। त्या कालखंडामध्ये ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याला मुख्यमंत्रीपद द्यावं असं धोरण होतं। म्हणजे त्या नंतरच्या कालखंडामध्ये शिवसेना आणि भाजपच्या संदर्भामध्ये आम्ही जागा द्यायला तयार होतो, परंतु त्यांना काही जागा जास्तीच्या हव्या होत्या। 4-5 जागापर्यंत तडजोडीपर्यंत आलेही होते, परंतु या 4-5 जागा ज्या आहेत त्या कुणीही एकमेकांना द्यायला तयार नव्हतं आणि मग भूमिका टोकाची झाली। शेवटी भारतीय जनता पार्टीने एकट्याने लढायचा निर्णय घेतला आणि युती तोडण्याचा निर्णय झाला। हा निर्णय जो आहे तो पक्षीय पातळीवर झाला, पक्षांतर्गत चर्चा करून तो झाला आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी तो जाहीर केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।